नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ इक्विटी इंट्राडे ट्रेडरसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी 2 अशा गोष्टी डिस्कस करणार आहे ज्या तुम्हाला युजफुल ठरतील. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेलच. पहिली गोष्ट आहे तुमची म्हणजे मार्जिन कॅल्क्युलेटर. काय असतं, कसं असतं ते सगळं मी एक्सप्लेन करून सांगतो. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फास्ट एक्झिक्युशन. म्हणजे जर तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल किंवा इक्विटी इंट्राडेमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला फास्ट एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे. ते काय, कसं असतं ते मी सगळं सांगतो. आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये आधी डाऊट असतील तर कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओला मी डायरेक्टली सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिलं तर धनच्या प्लॅटफॉर्मवरती आलो मी. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि यावरती लॉग इन करू शकता. बरेच फीचर आहेत, जसं आपण काही काही दिवसापूर्वी एक्सप्लेन करत आलेलो आहे. तर आज जे पहिलं फीचर आपण एक्सप्लेन करूया तर ते आहे मार्जिन कॅल्क्युलेटर. तर आता थोडक्यात नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल, तर मार्जिन कॅल्क्युलेटर याच्यामध्ये कसं आहे, समजा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये स्टॉक बाय करायचा आहे, इंट्राडेमध्ये करायचा असेल किंवा पोझिशनलमध्ये करायचा असेल, तर तुम्हाला जर माहिती नाही की एक्झॅक्टली अमाऊंट किती पाहिजे, जर मार्जिन भेटलं तर किती मार्जिन भेटतं, मार्जिन नाही भेटलं डिलिव्हरीमध्ये घ्यायचं असेल तर किती रुपये लागतील, तर त्यासाठी आपण मार्जिन कॅल्क्युलेटर या ठिकाणी यूज करतो. जसं की फॉर एक्झाम्पल कोणता पण एक स्टॉक, मी टाटा मोटर्सचा एक स्टॉक या ठिकाणी घेतो. तर ही मार्जिन कॅल्क्युलेटरची एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला त्यानंतर वेबवरती पण करून दाखवतो. तर टाटा मोटर्सचा हा जो स्टॉक आहे, याच्यामध्ये जर मला 100 क्वांटिटी या ठिकाणी 100 क्वांटिटी मला बाय करायच्या असतील, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर मला इंट्राडेला बाय करायचं असेल किंवा डिलिव्हरीला करायचं असेल, दोन्ही ऑप्शन इथे आहे. आणि दोन्हीमध्ये किती कॅपिटल रिक्वायर आहे तर हे सगळं तुम्हाला आता या ठिकाणी दिसतंय. इंट्राडेमध्ये जर टाटा मोटर्सच्या मला 100 क्वांटिटी बाय करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते 14,869 रुपये. ठीक आहे. त्यानंतर 20% भेटते आपल्याला, लिव्हरेज भेटते 5 आणि यामध्ये जर तुम्ही डिलिव्हरीमध्ये जर स्टॉक घेत असाल तर यामध्ये तुम्हाला 74,345 रुपये लागतात. म्हणजे जी ॲक्च्युअल कॉस्ट आहे टाटा मोटर्सचा स्टॉक जो सध्या चालू असेल समथिंग 743 रुपये किंवा 740 रुपयाला, तर जर आपण 100 स्टॉक घेतले टाटा मोटर्सचे तर डिलिव्हरीमध्ये आपल्याला पूर्ण पैसे द्यावे लागतात, तिथं आपल्याला मार्जिन नाही भेटत. ठीक आहे. तर इंट्राडेमध्ये आपल्याला 5x मार्जिन मिळतं, तर डिलिव्हरीमध्ये आपल्याला पूर्ण पैसे म्हणजे 74,345 रुपये द्यावे लागणार. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आता कोणता पण फॉर एक्झाम्पल मी दुसरा कोणता पण स्टॉक घेतला, समजा मी ITC नावाचा स्टॉक घेतो, याच्यामध्ये जर आपण क्लिक केलं, इथं जर मी क्वांटिटी टाकल्या 50 क्वांटिटी. ठीक आहे. तर 50 क्वांटिटी टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याची ॲक्च्युअल अमाऊंट होती 23,925, बट आपल्याला लिव्हरेज भेटतं, त्यामुळे आपल्याला 4,785 रुपयात इंट्राडेमध्ये आपल्याला हे स्टॉक भेटतात. ठीक आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डिलिव्हरीमध्ये आपल्याला पूर्ण पैसे द्यावे लागतात. ठीक आहे. ज्यामध्ये 23,925 रुपये पूर्ण आपल्याला या ठिकाणी भरावे लागतात. ठीक आहे. ज्यामध्ये आपल्याला काय मार्जिन नाही भेटत, लिव्हरेज आपल्याला काय भेटत नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर हे जर तुम्हाला वेबवरती करायचं असेल तर सिम्पली तुम्ही जाऊ शकता आणि कोणताही स्टॉक या ठिकाणी जर तुम्ही सर्च केला, फॉर एक्झाम्पल वोडाफोन आयडिया जर घेतलं, यामध्ये जर मी बायवरती क्लिक केलं, बायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डाऊन साईडला बघू शकता मार्जिन रिक्वायर. जसं की मी या ठिकाणी क्वांटिटी वाढवतो, थोडं क्वांटिटी मी 10 करतो. तर क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला 15 रुपये लागतात 10 स्टॉक बाय करायचे असेल तर. आणि ते स्टॉक जर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये बाय करायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी 77 रुपये लागतात. तर अशा प्रकारे मार्जिन कॅल्क्युलेटर तुम्हाला का महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला एका पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते किती केली पाहिजे, त्यानंतर पैसे किती लागतात, डिलिव्हरीमध्ये किती, इंट्राडेमध्ये किती, किती अमाऊंट आपल्या अकाउंटला पाहिजे, तर हे सगळे डिटेल तुम्हाला मार्जिन कॅल्क्युलेटरमध्ये सहज समजतात, ज्यामध्ये तुम्हाला दुसरे काही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरायची काही गरज नाही. त्यानंतर अजून एक आहे गोष्ट, ती म्हणजे आपलं फास्ट एक्झिक्युशन. तर आता फास्ट एक्झिक्युशन हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त यूज होणारा एक म्हणजे टूल आहे धनचं, ते म्हणजे tv.dhan.co, म्हणजे ट्रेडिंग व्यू. तर यामध्ये आता मी डायरेक्टली ट्रेडिंग व्यू ओपन करतो. एक मिनिट. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ट्रेडिंग व्यू या ठिकाणी ओपन केलंय. तर फास्ट एक्झिक्युशनमध्ये कसं असतं, कधी-कधी ज्यावेळेस आपण स्टॉकमध्ये इंट्राडे करत असतो किंवा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला एखादी कॅन्डल क्लोज झाली आणि आपल्याला ट्रेड घ्यायचा, तर त्यावेळेस आपल्याला एक्झिक्युशन खूप फास्ट पाहिजे. जसं की आता या ठिकाणी 1599 ला भारती एअरटेलचा स्टॉक आहे. जर या ठिकाणी जर मला अर्जंट बाईंग करायची असेल तर मी या ठिकाणी जाऊ शकतो, राईट साईडला प्लसवरती क्लिक केलं, त्यानंतर बाय वन भारती एअरटेल या ठिकाणी मी क्लिक केलं, तर डायरेक्टली मी या ठिकाणी युनिट्स टाकू शकतो, मला किती युनिट पाहिजेत, त्यानंतर प्राइस आहे, आणि त्यानंतर मी डायरेक्टली या ठिकाणी एक ऑप्शन आहे बाय, तर बायवरती क्लिक केलं,
त्यानंतर मी सेलवरती क्लिक केलं, तर ह्या असे बरेच ऑप्शन आहेत. त्यानंतर तुम्ही लिमिटवरती क्लिक करू शकता. तुम्हाला लिमिट लावून बाय करायचं असेल तर मार्केट ऑर्डरला तुम्ही बाय करू शकता. त्यानंतर स्टॉप लॉसची लिमिट लावू शकता. आता मार्केट ऑर्डरला गेलो, त्यानंतर मी युनिट टाकतो या ठिकाणी. मला किती युनिट बाय करायचे आहेत, तर या ठिकाणी मी 2 युनिट टाकले. त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रोडक्ट काय पाहिजे आपल्याला, MTFमध्ये घ्यायचं आहे, डिलिव्हरीमध्ये घ्यायचं आहे, इंट्राडेमध्ये घ्यायचं आहे. हे सगळे ऑप्शन तुम्हाला येतात बसल्या जागेवर. आधी ह्या सगळ्या फॅसिलिटी नव्हत्या काही ब्रोकरमध्ये, आता ह्या फॅसिलिटी यायला लागल्या. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून बाय किंवा सेल तुमचा जो पर्टिक्युलर स्टॉक आहे किंवा इंट्राडे ट्रेड आहे तो करू शकता. अजून एक ऑप्शन या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडला गेला तर सेल आणि बायचा ऑप्शन आहे. त्यावरती जरी तुम्ही क्लिक केलं तरी डायरेक्टली तुम्ही या ठिकाणाहून जो तुमचा स्टॉक आहे इक्विटी इंट्राडेमध्ये तुम्ही बाय करू शकता. ट्रेडिंगमध्ये, इन्व्हेस्टिंगमध्ये किंवा MTFमध्ये. इथं पण तुम्ही बघू शकता एक स्टॉक घ्यायचा असेल तर ₹320 लागतात. मार्जिन या ठिकाणी तुम्हाला 5 पट भेटतं. त्यानंतर मी या ठिकाणी क्वांटिटी ॲड करू शकतो. 10 स्टॉकला ₹3,200 लागतात. ते मार्जिन पण तुम्ही बघू शकता आणि तुमचे ऑर्डर पण एक्झिक्यूट करू शकता. अजून एक पर्याय आहे त्यामध्ये, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1599 आणि इथं 1599. त्या ठिकाणी पण तुम्ही सेल किंवा बाय करू शकता. समजा तुम्हाला बाय जर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली सिम्पली या ठिकाणी जाऊ शकता. सेम या ठिकाणी तुम्ही करू शकता. तसं फास्ट एक्झिक्युशनमध्ये अजून प्रकार आहे स्कॅल्पिंग. फास्ट स्कॅल्पिंग पण करू शकता तुम्ही. जर सिम्पली स्कॅल्पर मोडवरती क्लिक केलं वरच्या साईडला तर तुम्ही बघू शकता खाली आपल्याला एक पॅनल आला आहे जिथे भारती एअरटेल दिसतोय. क्वांटिटी तुम्ही टाकू शकता. बाय आणि सेल हे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे कधी कधी कसं होतं, एखाद्या व्यक्तीचं स्कॅल्पिंग करत असतं, स्कॅल्पिंग करताना फास्ट ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला लागतात. फास्ट ऑर्डर एक्झिक्यूट होताना जर समजा रेड कॅन्डल आली, तुम्ही एखादा इंडिकेटर किंवा काही लावला असेल तर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्ही सिम्पली स्कॅल्पिंग मोड ऑन करून डायरेक्टली या साईडला एक पॅनल येतं जिथं तुम्ही क्वांटिटी ॲड करून सेल करू शकता किंवा बाय करू शकता आणि तुमच्या ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता. तर हे 2 जे फीचर आज आपण डिस्कस केलेत, जसं की पहिलं मार्जिन कॅल्क्युलेटर, त्यानंतर फास्ट एक्झिक्युशन, हे इक्विटी इंट्राडे ट्रेडरसाठी खूप युजफुल राहतील आणि आय होप की तुम्ही हे यूज कराल. आणि यूज केला तर आणि काय डाऊट जर असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकता. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.